नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आईला ना दिवे घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि तिथल्या दुकानात ना इतकी छान छान अशी देवांच्या मूर्त्या, दिवे होते. माझ्याकडे जेही मूर्ती किंवा दिवे आहेत ना, ते सगळे इथे अवेलेबल आहेत. हे समई पण माझ्याकडे आहेत, तुम्ही बघू शकतात. हत्ती आहे तिथे आणि ना अगदी छान छान असे दिवे. नंतर आपल्या मूर्त्या पण अँटिक देव आहेत यांच्याकडे. आणि हे शॉप पंचवटीमध्ये आहे, काळाराम मंदिराच्याच बाजूला. हे हँगिंग दिवे पण त्यांच्याकडे आहेत. या छोट्या समया तर आम्हाला इतक्या आवडल्या होत्या, पण ते 500 रुपयाला जोडी काही देत नव्हते. ते 700 रुपयाला जोडी सांगत होते, त्यामुळे घेण्याचं राहिलेलं. राधाकृष्णांची ही मूर्ती तर इतकी आवडलेली ना, फारच सुंदर आणि अप्रतिम रेखीव अशी तिच्यावरती डिझाईन केलेली आहे. नंतर ना आपल्या गायी पण त्यांच्याकडे आहेत आणि ही पण दोघंही कलरफुल राधाकृष्णांची मूर्ती तुम्ही बघू शकतात. ही पण फारच सुंदर अशी आहे, पण किमती पण खूपच महाग आहेत, कारण की एवढ्या जड मूर्त्यांची किंमत जवळपास 50,000च्या वरतीच. नंतर प्रभू श्रीरामांची मूर्ती पण फारच छान होती. आणि ना यांच्याकडे मस्तच मोठे मोठे हत्ती पण अवेलेबल आहेत. मंदिरात ना तशी बऱ्यापैकी गर्दी होती, कारण की सहल आलेल्या होत्या बऱ्याचशा. ताटं पण यांच्याकडे छान आहेत, नंतर उरली पण. आणि मंदिराचं ना काम सुरू आहे, त्यामुळे मंदिर झाकलेलं होतं. आणि बाहेर बघू शकतात फार गर्दी होती. आम्ही गर्दी जाऊ दिली आणि मग आत गेलेलो. इथे ना शूटिंग करण्यास मनाई आहे, पण मी तुमच्यासाठी प्रभू श्रीरामांचं थोडंसं असं म्हणजे दाखवलेली आहे शूटिंग. नाहीतर एवढी शिट्टी वाजवतात इथे गार्ड लोक. मंदिरात गेल्यावरती ना एक वेगळंच आत्मिक समाधानी मिळत असतं. काय ती शांतता आणि गर्दी ती आपल्याला म्हणजे छान वाटतं. आणि मंदिर इतकं कोरीव काम आहे ना, दगडामध्ये बांधलेलं, तुम्ही बघू शकतात. इथे ना जास्त शूटिंग घेऊ नाही देत, जितकं शक्य झालं मी तितकं घेतलेलं आहे. यावरती स्पेशली ही एक व्हिडिओ आहे माझा. आपलं श्रीरामनवमी असते ना, तर त्यावेळेचा. नंतर आम्ही आलो सीता गुफाकडे. तर ना सीता गुफाचंही काम सुरू आहे, कारण की कुंभमेळा आहे पुढच्या वर्षी नाशिकला, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. आणि तिथे तर इतकी प्रचंड गर्दी होती की 3 तास रांगेत उभं राहावं लागणार होतं. आम्ही ना आईची इच्छा होती, पण आई एकदा जाऊन आलेली. इतक्या छोट्या जागेतून जावं लागतं ना, भीती वाटते. आणि मग आम्ही आईला सांगितलं की राहू दे, नको जाऊ असं. आणि मुलंही इतक्या वेळ उभी राहिली नसती. नंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पाहुणे मंडळी गेली पुण्याला, आणि मग घर मी आवरायला सुरुवात केलेली. घर आवरताना ना मी नेहमी ना हॉलपासून सुरुवात करते, की कसं असतं हॉलमध्ये कोणीही येतं पटकन. मग त्यावेळेस ना असं इकडे तिकडे वस्तू पडलेल्या, कुठेतरी म्हणजे कचरा असतो. लहान मुलं ना कागदही खूप फाडत असतात, नोटबुक्सचे आणि कलर बुकचे. तर ज्यांची लहान मुलं आहेत किंवा ज्यांची लहान होऊन मोठी झाली आहेत, त्यांना सगळ्यांनाच हा अनुभव असतोच. पेन, पेन्सिल, पुस्तकं ही तर सतत लहान मुलांच्या घरात वरतीच पडलेली असतात. आणि मग तसंच ना आज मला ना सोफ्याचं कव्हरही स्वच्छ म्हणजे धुवून घ्यायचं होतं, कारण की मुलींनी कलर वगैरे केलेला होता, तर त्यामुळे त्याला लागलं होतं. आणि बऱ्याच दिवसापासून धुतलेलं नव्हतं, म्हणून मग मीही धुण्यासाठी काढून घेतलेलं. मी काय करते, आवरण्याची पद्धत कशी ठेवली आहे, एकदा ना एका रूमपासून सुरुवात करायची, मग एक एक टप्प्याटप्प्याने करत जायचं. नाहीतर मध्येच इथं केलं, मध्येच तिथं केलं ना, तर त्याने काय होतं, म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की धड पूर्ण कामं होत नाही, मग बाकीचा पसारा राहून जातो. एका कोपऱ्यातून सुरुवात केली की शेवटच्या कोपऱ्यापर्यंत अगदी मस्त घर चकाचक होतं. आणि माझं काय होतं, जर मी मध्येच हॉल आवरला, मध्येच डायनिंग आवरला, मध्येच बेडरूम आवरले, मध्येच गॅलरी जर आवरली ना, मग कुठेतरी काहीतरी राहून जात असतं, मग माझं समाधानही होत नाही. आज ना मला ना सगळं सरकवून वगैरे झाडून घ्यायचं होतं. आपण रोजच कानेकोपरे स्वच्छ करत असतो, पण कोपऱ्यांमध्ये धूळ किंवा बारीक अन्नकण किंवा काहीतरी जाऊन बसतच असतं, किंवा ना धुळीचे गोळेही निघतात. मग सोपाही मी सरकवून घेतला. हे सगळं आवरण्यापूर्वी ना मी स्वयंपाक करून घेत असते. नाहीतर ना मला जर लेट स्वयंपाक करायची वेळ आली ना, मला फार कंटाळा येतो. माझ्यात जेवढी एनर्जी सकाळी स्वयंपाक करण्याची असते ना, तेवढी दुपारून नसते.
म्हणून मी आधी ना सगळ्यात स्वयंपाकाला प्राधान्य देते आणि मुलींची शाळा असली ना तर मग करावंच लागतं आपल्याला आणि त्यामुळे झटपट आवरलं जातं. हा माझा अनुभव आहे. माझा ना या विषयावरती बोलण्याचा काहीही विचार नव्हता आणि यावरती व्हिडिओही बनवण्याचा काही विचार नव्हता. पण ना कधीतरी असं आपल्या आजूबाजूला घडत असतं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत ज्यावेळेस घडतं तर किंवा कधीतरी आपल्यासोबतही घडतं तर मग आपण बारीक अगदी खूप विचार करतो या गोष्टीचा आणि मग मला तुमच्यासोबतही हे शेअर करावं असं वाटलं. कमी बोलायला शिकणे म्हणजे कमी बोलणे हे गरजेचे आहे का? असं ना मला या 2-4 दिवसामध्ये म्हणजे मैत्रिणीशी बोलताना जाणवलेलं, की तिचं ना सतत म्हणजे माझ्याशी फोनवर बोलणं होत होतं किंवा जनरली भेटल्यावरती होतं ना, तर त्यावेळेस मला तिच्या गप्पांमधून असं वाटलं, की कमी बोलणं खूप गरजेचं आहे. हॉल स्वच्छ केला. नंतर ना मी किचनमध्ये आली. चहा ठेवायचा होता. दूध आलेलं होतं आणि चहाशिवाय ना कामाला वेग येत नाही. किचनमध्ये ना खूप असा पसारा होता. तो सगळा आवरून किचन स्वच्छ करायचा होता. भांडी लावून घ्यायची होती आणि नंतर जी उष्टी भांडी होती त्यांचंही उष्ट काढून टोपलीत जमा करायची होती. आपण बऱ्याचदा आपल्या मनातलं खूप सारं काही इतरांना सांगत असतो, समोरच्याला आपलं समजून. पण आपली ही सवय खूप चुकीची म्हणजे घातक असते हे आपल्याला समजतच नाही. या सवयीमुळे आपण बऱ्याचदा अडचणीत, संकटात सापडतो. विनाकारण बोलल्याने, आपली मतं मांडल्याने कधीही फायदा होत नाही, हे बऱ्याच उशिरा आपलं लक्षात येतं. जास्तच्या बोलण्यामुळे मात्र तोटा आपला नक्कीच होतो. नाती दुरावतात, मैत्रीमध्ये आपली गंमत उडवली जाते किंवा बऱ्याचदा गंमत केली जाते की ही जास्तीचीच बोलते. बऱ्याचदा कोणीतरी आपला फायदाही घेत असतो. हे सगळं ना सगळ्यांसोबतच घडतं आणि प्रत्येकासोबत असं नक्कीच घडतं की प्रत्येकाला कधी ना कधी असा अनुभव येत असतो. जास्त बोलल्यामुळे आपण बऱ्याचदा संकटातही सापडत असतो. हे सगळं ऐकल्यावर ना तुम्हालाही नक्कीच तुम्ही कधीतरी जास्त बोलल्यामुळे दुःखी झाला असाल, संकटात सापडला असाल किंवा कुणीतरी गंमत केली किंवा कुणीतरी यामुळे मन दुखावलं तर नक्कीच हे तुम्हाला आठवेल. बऱ्याचदा ना आपण नात्यांमध्ये असू द्या, मैत्रीमध्ये असू द्या किंवा असे बिल्डिंग्सचे फंक्शन्स असतात तेव्हा खूप जण एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर विषयामध्ये विषय निघत जातात. प्रत्येकजण आपलं मत मांडत जातं, आपल्या गोष्टी सांगत जातं आणि यामध्ये बऱ्याचदा आपण भावनेच्या भरात आपण जे बोलायला नको ना ते बोलून टाकत असतो आणि त्याचा ना नंतर एकांतात किंवा ज्या क्षणी बोललो ना त्या क्षणानंतर पश्चाताप सुरू होतो. अरे, हे तर आपल्याला बोलायचं नव्हतं. आणि म्हणजे त्यानंतर ना जवळपास 8 ते 10 दिवस आपण त्याच विचारात म्हणजे 2 ते 3 दिवस नक्कीच हमखास एखाद्या 2 शब्दांमुळेही आपण बऱ्याचदा विचार करायला भाग पडतो. म्हणून मग नेहमी जास्त बोलणं टाळायला हवं, असं मला माझ्या अनुभवानुसार यायला लागलं. कारण की ना वाटायला लागलं. मैत्रिणीचं बोलणं ऐकूनच मला वाटत होतं म्हणजे हा प्रॉब्लेम तिच्यासोबत झालेला. मग मला वाटलं तुम्हीही माझ्या मैत्रिणी आहात. माझ्यासोबत तर घडलेलं पण असं अनेकदा घडत असतं. पण मी ह्या 2-4 वर्षामध्ये जरा बोध घेऊन सुधारली आहे. मी माझं मत लगेच व्यक्त करत नाही. थोडी विचार करायला लागलेली आहे की इथे आपण महत्त्वाचा भाग आहोत का? आपलं मत मांडणं गरजेचं आहे का? त्यानंतरच मी माझं मत मांडते. आणि ना सोबतच खूप गर्दीमध्ये, नात्यांमध्ये किंवा माझे मिस्टर असतातच मला कंट्रोलमध्ये आणायला मला ते आधीच सांगतात, जास्त बोलायचं नाही. कारण जास्त बोलल्याने नाती दुरावतात, नाती दुखावली जातात किंवा मैत्रीमध्येही घडतं, आजूबाजूलाही तेच घडतं. म्हणजे आपल्यासोबत. म्हणून मग ते मला सतत सांगत असतात, जितकं आवश्यक आहे तितकंच बोलायला हवं. बऱ्याचदा तर आपण आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टीही शेअर करून टाकतो आणि नंतर लोकांचे टोमणे किंवा इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बदलून जातो
आणि ते कुठल्या दृष्टिकोनातून आपल्याकडे बघत आहेत ते पण तितकं गरजेचं आहे. कारण की बऱ्याचदा गोष्टी इतक्या नॉर्मल साध्या असतात ना, आपल्याला ते म्हणजे एकदम साधी गोष्ट वाटते सांगताना, पण तो व्यक्ती कशाने कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे पण तितकंच गरजेचं आहे बरं. तो कसा विचार करतो आहे आपल्याबद्दल, तो इतरांना काय आपल्याबद्दल सांगेल, मत मांडेल, हा पण विचार करायला हवा. मग तुम्हाला वाटेल आपण बोलायलाच नको का, नाती जपायला नको का, मैत्रीही जपायला नको, इतरांशी चांगलेच असे संबंध ठेवायला नको, अबोला धरायला हवा का? नाही. थांबा जरा. सगळं करायला हवं, नाती जपणं, मैत्री करणं किंवा इतरांशी आपण जिथे आजूबाजूला राहतो ना सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणं हा आपला आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण की त्यांच्या सगळ्यांच्या विना आपण अपूर्णच असतो. पण ह्या सगळ्यांशी बोलताना आपण नक्कीच विचार करायला हवा, हे पण तितकंच गरजेचं आहे. आपण जितकं बोलताना विचार करतो ना किंवा करायला पाहिजे तितकंच आपण समोरच्याशी काय बोलत आहोत किंवा कुणाशी बोलत आहोत तो विचार करणं पण तितकं महत्त्वाचं आहे. कारण की तो व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतो, त्याची आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे पण तितकं गरजेचं ठरतं. आपण जास्तीचे बोलताना ना समोरच्याला सल्लेही देत असतो आणि तो कशा पद्धतीने घेतो, आपल्याकडे कसा विचार करून बघतो हे पण तितकं महत्त्वाचं ठरतं. पण दिलेला सल्ला नक्कीच दुसऱ्यांना आवडतो का हा विचार आपण करायला हवा, की त्यांना आपली फक्त निरर्थक बडबड वाटते. बऱ्याचदा आपल्या जास्तीच्या बोलण्याने आपलं महत्त्व, आपली किंमत कमी होत असते. हे आपण नक्कीच बघतो आणि नात्यांमध्ये ना सन्मानही कमी होतो आपल्याला. मग नात्यांमध्ये असू द्या किंवा इतर आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातसुद्धा आपल्याला मग ना यामुळे जास्तीचं बोलण्यामुळे ना सगळे गृहीत धरतात. बऱ्याचदा नात्यांमध्ये किंवा मैत्रीमध्ये किंवा आजूबाजूला सगळ्या ठिकाणी ना जास्ती बोलल्याने गैरसमजही निर्माण होतात आणि तेच गैरसमज बऱ्याचदा खूप टोकालाही जात असतात. मला ना अचानक हे का सुचलं, कारण की माझी ना खूप जवळची मैत्रीण ह्या सगळ्या संघर्षातून सध्या जाते आणि ती माझ्याशी ना नेहमीच चर्चा करते आणि त्या चर्चेनंतर ना मला असं वाटलं ह्या सगळ्याला ना जास्त बोलणं खूप जबाबदार आहे, आपलं किंवा तिचं म्हणू द्या किंवा म्हणजे सगळ्यांचंच. कारण की जास्त बोलताना आपण सल्लेही देतो, तू असं कर, तू असं करायला हवं, योग्य. आपण कितीही काकुळतीने समोरच्याला सांगत असलो की हे फायद्याचं आहे, योग्य आहे, पण हे समोरच्याला पटणं ही तितकंच गरजेचं असतं. म्हणून मग आपल्या बोलण्याला किंमतच नसेल किंवा हा गैरसमज वाढतात, तर त्यामुळे ना आपण बोलायला नको असं मला जाणवलं किंवा आपल्याला अनुभवही हे सगळं शिकवतात. मीही म्हणजे खूप अनुभव घेतलेले आहेत. जास्त बोलण्याचे किती तोटे होतात हा अनुभव प्रत्येकाला येत असतो आणि त्याच्यातूनच ना मी हळूहळू शिकत जात आहे. अजून भरपूर काही शिकायचं आहे. पण ना बघा आपल्या घरातलं छोटं मोठं मुलांचं असू द्या, पती पत्नीचं छोटंसं प्रेमातलं भांडण असतं, पण ते इतरांना सांगतो. कधी कधी त्या गोष्टी इतक्या वाढून जातात ना आणि त्यानंतर ना मग ती सगळीकडे आपली टिंगल केली जाते, मजाक उडवला जातो. गोष्ट खूप साधी असते, आपल्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टी घडत असतात, पण ते तितकं सिरियसली घेत नाही. कारण की ते त्याविषयी चर्चा करत नसतात आणि आपण त्याविषयी चर्चा करतो, त्यामुळे आपण नेहमीच अडचणीत सापडत असतो. हे ना चॉपर ना मी किराणा आणला ना त्यावेळेस आणलेलं, तर मग कोहे कंपनीचं आहे, छान आहे. माझ्याकडे जे चाकू कोहे कंपनीच्या आहेत ना त्याच कंपनीच्या आहेत. पण ना आपल्या नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये किंवा आपले बहीण भाऊ पकडा, तर ना त्यांच्यातच असे म्हणजे 2-3 बहीण भाऊ असतील, त्यांच्यामध्ये एक असा असतो कमी बोलणारा असतो आणि ना तो कधीच अडचणीत सापडत नाही, कारण की तो कमी बोलतो म्हणून. आणि बऱ्याचदा ना काही लोक कुणासाठी काहीही करत नाही, पण ते कुणासाठी व्यक्तही होत नाही, कुणाविषयी मतही नाही मांडत, तर त्यामुळे ना ते अगदी सुखी असतात, नेहमीच ते आनंदी असतात. कारण की
त्यांना इतरांचं काहीही घेणं देणं नसतं. ते आपल्या जगातच खुश असतात आणि त्यामुळे ना त्यांना कोणी वाईटही म्हणत नाही आणि म्हणजे त्यांच्याबद्दल ना काही प्रतिक्रियाही कोणी देत नाही. पण जे चांगलं वागतात, खूप काही करतात, पण ते जास्त बोलतात ना, यामुळे ती नेहमीच संकटात सापडतात. मग त्यांच्यामुळे ना मग इतरांना ना कधीतरी ते जास्तीचे व्यक्त होतात. मग त्यामुळे गंमत करायलाही मिळते सगळ्यांना किंवा त्यांच्याबद्दल ना चर्चा करायलाही मिळते. म्हणून मग ना नेहमी इतरांशी बोलताना ना मला असं जाणवलं की आपण आपल्या बुद्धीवरती म्हणजे ना मेंदूवरती, भावनांवरती ना कंट्रोल ठेवायला हवा. मेंदूला ऑर्डर द्यायला हवी की ज्या वेळेस आपण इतरांशी बोलत आहोत त्यावेळेस आपल्या स्वतःवरती कंट्रोल असायला हवा की आपण जास्तीचं भावनेमध्ये वाहून तर जात नाहीत ना. या गोष्टी अचानक साध्य होत नाही. हळूहळू स्वतःला सवय लावायला हवी चांगली आणि जिथे चांगलं ज्ञान मिळेल तिथेच आपला वेळ घालवायला हवा. निरर्थक गोष्टींपासून लांब राहायला हवं. मग हे सगळं शक्य होतं. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.